नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बटाट्याचा ठेचा करून दाखवणार आहे आणि तुम्ही नक्की कंटिन्यू करून बघा कसा वाटतंय तुम्हाला आणि मला नक्की सांगा कमेंट्समध्ये। जय मल्हार। जय मल्हार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बटाट्याचा ठेचा बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणारी सामग्री मी तुम्हाला दाखवत आहे। सर्वप्रथम बटाटे 5 बटाटे घेतले आहे, मी भिजवून ठेवले आहे सोलून। कोथिंबीर 5-6 लसणाच्या कांड्या, मिरची 5 आणि शेंगदाण्याचं कूट। आता आपण बटाट्याचा ठेचा बनवायला घेऊया, चला। बटाट्याच्या ठेच्यासाठी लागणारी मसाला, मीठ चवीनुसार मी घेतला आहे, धना पावडर अर्धा चमचा घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे। हे सगळं सामग्री घेऊन बटाट्याचा ठेचा आपण बनवायचा आहे। चला आपण बटाट्याचा ठेचा बनवूया। बटाट्याचा ठेचा करण्याच्या आधी आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। आता मी हा बटाटा किसते आहे, तुम्ही बघून घ्या। तुम्ही बघू शकतात मी 2-3 पाण्याने बटाटा किसलेला धुवून ठेवला आहे पाण्यामध्ये, काळा पडू नये म्हणून। आता आपण मिरची आणि लसूण त्याचा ठेचा बनवायचा आहे वाटून खरबडीत। मी खलबत्ता घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये 5 मिरच्या आणि लसूण 5-6 लसूण अशा कांड्या आणि 5 मिरच्या घेतल्या आहे आणि आता हे मी खडबडीत वाटणार आहे, कारण जास्त बारीक ठेच्यासाठी चांगलं नाही लागत, त्यामुळे खडबडीत आपण हे वाटून घेऊया। बघू शकता माझा ठेचा वाटून झाला आहे खडबडीत, जास्त मी बारीक केला नाही आहे, कारण आपल्याला बटाट्याच्या ठेच्यासाठी असाच खडबडीत मिरची आणि लसणाचा ठेचा हवा आहे। तर आता आपण हा ठेचा काढून घेऊया। हा मी मिरचीचा ठेचा आपल्या बटाट्याच्या ठेच्यासाठी तयार केला आहे। आता चला आपण बटाट्याचा ठेचा बनवायला घेऊया। आता आपला टोप तापला आहे आणि आपण त्याच्यामध्ये थोडं तेल ओतूया, जेवढं लागतं आहे अंदाजाने। मोहरी, मोहरी चांगली तडतडली का मग आपण मोहरी चांगली तडतडली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकूया अर्धा चमचा, हिंग थोडंसं टाकायचं, आता आपण हा मसाला जो मिरचीचा ठेचा मी बनवलेला आहे तो सोडूया। एकत्र करूया।
त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा, अर्धा चमचा धना पावडर टाकायची आहे आणि बारीक गॅस करायचा. थोडं परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकतात मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता 4-5 पाण्याने धुवून. आता तो घट्ट पिळला आणि मी चाळणीमध्येच ठेवला आहे पाणी नितळण्यासाठी. असं तर मी घट्ट पिळलं होतं, पण तरीसुद्धा मी चाळणीत ठेवलं आहे म्हणजे जास्त गिचका होऊ नये. आता आपण ह्या वाटणामध्ये जे पूर्ण तयार झालेला आहे मसाला, आता याच्यामध्ये आपण सोडायचं आहे. बघा कसं सुटसुटीत झाला आहे बटाटा. आता आपण हा सोडूया याच्यामध्ये आणि एकत्र करूया. बघू शकता एकत्र झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित. आता चवीनुसार मीठ घ्या. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं मीठ घ्या. आणि 5 मिनिटासाठी बारीक गॅसवर आपण हा ठेचा ठेवायचा आहे. 5 मिनिटासाठी मी झाकून ठेवत आहे. आता आपण एकदा उघडून बघूया. पुन्हा आपण थोडंसं हलवूया. एक 2 मिनिटांसाठी आपण झाकूया बारीक गॅसवर. आपण भाकर पण करूया. ठेच्याबरोबर भाकर खूप छान लागते म्हणून मी भाकर करत आहे. आता आपण उघडून बघूया. छान प्रकारे शिजलेला आहे. बघा कसं वाटतं तुम्हाला. बटाट्याचा ठेचा आणि भाकरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मल्हार.